नमस्कार, मी शिवानी आणि स्वागत. हे मला सांगा कुठं बघायला पाहिजे आपण? नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. मी शिवानी आणि स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉग मध्ये. नमस्कार, मी 2 मिनिटं. नमस्कार, मी शिवानी. अरे रे, गुड मॉर्निंग म्हणायचं राहतोय. नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी शिवानी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शिवानीच व्लॉग या यूट्यूब चॅनेलवर. नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. हे होते आठवत नाही बरोबर. नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. हसू नका. नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे मी चाललंय माझ्या ब्लॅक ब्युटीवर. असं परत करा, ब्लॅक ब्युटी हे म्हणायला थोडं बघत चालल्यात माणसं वळून वळून. चालू करू हा. तर आता आपण घाट चढून वर आलोय आणि आता ते वीज निर्मिती केंद्रातून पडणार परत या. तर आता आपण आलोय काळमावाडी धरणाच्या दुसऱ्या साईडला आणि आपल्याला समोरून पाणी पडताना नाही, ते समोरून हे झालं परत. सांगा तरी मग पण ही वस्तू आपण बघणार आहे ना. चला तर मग आपण आतून म्हणू. आता आपण येऊन पोचलोय एका शाहू महाराजांनी बांधलेल्या प्रसिद्ध अशा ठिकाणी. असंच ना, चालू आहे नाही ना. आता आपण येऊन पोचलोय शाहू महाराजांनी बांधलेल्या एका प्रसिद्ध ठिकाणी, ज्या ठिकाणामुळे राधानगरीची ओळख सर्वत्र. कट करा. आता आपण येऊन पोचलोय शाहू महाराजांनी बांधलेल्या एका प्रसिद्ध अशा ठिकाणी, ज्या ठिकाणामुळे राधानगरीची ओळख सर्वत्र तर पसरली आहेच, पण हे जगातील नाही, आशिया खंडातील. शाहू महाराजांनी दूरदृष्टीचा विचार करून हे धरण बांधलं आहे. राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील नैसर्गिक वारसा लाभलेले एक स्थळ आहे आणि राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील नैसर्गिक वारसा लाभलेले एक स्थळ आहे आणि हा नैसर्गिक वारसा आपल्याला शाहू महाराजांकडून लाभलेला आहे आणि हीच राधानगरीची खरी ओळख आहे. आणि ती ओळख जपण्यासाठी आपण या ऐतिहासिक वारशांचं, ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन नक्कीच केलं पाहिजे. हीच शाहू महाराजांसाठी असणारी आपल्याकडून असणारी खरी आदरांजली ठरेल. राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील नैसर्गिक वारसा स्थळ लाभलेलं एक स्थळ. आजच्या या व्हिडिओ मधून आपण राधानगरीची काही ठिकाणे एक्सप्लोर केलीत. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करायला विसरू तोपर्यंत शॉर्ट घ्या नको ते